नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय SP या चॅनलवर। आपण आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न पाहणार आहोत। येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी आपले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, जलशक्ती मंत्रालयाचा देशव्यापी जल महोत्सव 2026 आयोजन हे कधी करण्यात आले? तर याचे आयोजन हे 8 ते 22 मार्च या दरम्यान करण्यात आलेले आहे। जल महोत्सव 2026 आयोजन कधी झाले? तर 8 ते 22 मार्च या दरम्यान याचे आयोजन करण्यात आले, लक्षात ठेवा। चला आपला पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेने इस्रायल सोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्याला काय नाव देण्यात आलेले आहे? तर ऑपरेशन एपिक फ्युरी हे नाव देण्यात आलेले आहे। पहा मित्रांनो, अमेरिकेने इस्रायल सोबत मिळून इराणवर केलेला जो हल्ला आहे त्या संयुक्त लष्करी हल्ल्याला ऑपरेशन एपिक फ्युरी हे नाव देण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार संग्राम जगताप यांना जाहीर झाला। कोणता पुरस्कार मित्रांनो? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार। हा पुरस्कार संग्राम जगताप यांना जाहीर झाला। नेक्स्ट क्वेश्चन, झी सिने अवॉर्ड 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार विकी कौशल यांना मिळाला। वानखेडे स्टेडियम मधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले? तर रवी शास्त्री स्टँड यांचे नाव देण्यात आलेले आहे। रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले। वानखेडे स्टेडियम मधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले। चला पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर हे क्षेपणास्त्र आहे अमेरिका या देशाचे। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर पहा मित्रांनो, पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे। तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित होते, ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे आणि ते पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते मार्चपर्यंतची 2026 संपूर्ण चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल मित्रांनो, त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। या PDF मध्ये मित्रांनो आपण मंथली क्वेश्चन्स, मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या असे बरेचसे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात आणि मित्रांनो सर्व प्रश्न आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। जे महत्त्वाचे आहेत आपण तेच घेत असतो मित्रांनो। बऱ्याच पेपरमध्ये आपले प्रश्न हे जशास तसे विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर हे पोर्टल आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे। कोणते मित्रांनो? पहा, भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 जीवन गौरव सन्मान देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, शेगाव या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 मध्ये जीवन गौरव सन्मान हा कोणाला देण्यात आला? तर देवेंद्र त्रिगुणा यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। कोणत्या मंत्रालयाअंतर्गत 8 मार्च 2026 रोजी संपूर्ण भारतात एकाच वेळी 250हून अधिक ठिकाणी अस्मिता ॲथलेटिक लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर याचे आयोजन हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आले? तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत अस्मिता ॲथलेटिक लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे। मित्रांनो 8 मार्चला काय असते ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा,
महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून घ्या. तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक हे राज्य ठरलेले आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्यासाठी घोषणा करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक हे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला? तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. ते आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? तर अर्थमंत्री आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 26 मार्च ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे छत्तीसगड या राज्यात करण्यात आले. अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प सुरू केला आहे? तर हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर आंध्र प्रदेश या राज्याने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प हा आंध्र प्रदेश राज्याने सुरू केला. पुढचा प्रश्न, T20 विश्वचषक 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. T20 विश्वचषक 2026 विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले. आणि मित्रांनो, उपविजेता कोणता देश आहे? तर न्यूझीलंड हा देश आहे, लक्षात ठेवा. भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर आपल्या भारताचा 93वा ग्रँडमास्टर हा आरव डेंगला हा बनलेला आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती झाली. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य बनलेले आहे. रोलिंग बजेट स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य. पुढचा प्रश्न, धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडे धर्मस्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे कोणते राज्य आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. पहा मित्रांनो, धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडे धर्मस्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे कोणते राज्य आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे, लक्षात ठेवा. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे? तर ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली असा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. पुढचा प्रश्न, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2026च्या T20 विश्वचषकमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून संजू सॅमसंग यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी कोणाच्या हस्ते झाले? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी PDF घेण्यासाठी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल.
आणि हो, ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.